हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना? आम्ही पण खूप छान आहोत. तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि चहा घेते इथं. सगळ्यांनी माझ्यासोबत चहा घ्यायला या. मस्त असं गरम गरम थंडीचा चहा जर घेतला ना, खूप छान वाटतं बरं का. तर सगळी कामं करायच्या अगोदर मी ना आंघोळ करून पहिला चहा घेत असते. मग बाकीची कामं मला म्हणजे पटपट उरकतात. नाही तर मग चहा नाही घेतला ना खूप आळसल्यासारखं होतं आणि काम पण होत नाही. आणि थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं गरम पोटात काहीतरी गेलंच पाहिजे. चहा किंवा तुम्ही अजून काही पण घेऊ शकता, ब्लॅक कॉफी म्हणा किंवा दूध बी घेऊ शकता. नाही जरी काही घ्यायचं म्हटलं तरी फक्त गरम पाणी पिलं तरी चालतं या दिवसामध्ये. तर मस्त असा चहा घेते इथं आणि नंतर आता स्वयंपाक पण करायचा आहे. तर म्हटलं आता चहा घेतल्यानंतर स्वयंपाक वगैरे करेल आणि आजीला पण चहा दिला आणि बाकीच्यांचं तर अजून आवरत आहे. तर सगळ्यात आधी आम्ही चहा घेत असतो, आजी आणि मी. बाकीचे जसं जसं आवरेल मग तसं तसं चहा घेत असतात किंवा मग डायरेक्ट नाश्ता करतात. त्यांना जास्त कोणाला चहाचा इंटरेस्ट नाही आहे. फक्त आम्हीच चहा घेत असतो, आजी आणि मी. आणि शिव आमचा दूध पित असतो सकाळी सकाळी. आणि ही बघा आता इथं पालक भाजी काढली मी आणि पालकची भाजी बनवायची आहे मला. तर रेसिपी पण मी आता म्हणजे नाही का शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. पालेभाज्या आहे ना, आठवड्यातून 3 वेळा तरी आपण खाल्ल्या पाहिजेत. ज्यात पालक, मेथी, काळी कोथिंबीर, शेपू, चवळी यांचा समावेश होतो. त्या भाज्या म्हणजे नाही का जीवनसत्व खूप जास्त असतात. A, C, K, खनिजे, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरने परिपूर्ण असतात ह्या भाज्या. म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यामुळे हाडे मजबूत होतात आणि बद्धकोष्ठता टाळता येते. आठवड्यातून किमान 3 वेळा पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालकमध्ये विटॅमिन के, A, C चा उत्तम स्रोत हाडे आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगला असतो. म्हणून आहे ना पालक भाजी आजारी असेल कोणी किंवा डिलेवरी झाली असेल कुठल्या महिलाची, तर त्यांच्या जेवणामध्ये पालक भाजी आणि मेथीचा बघा जास्त प्रमाणात नाही का म्हणजे वापर असतो. बाकी तर असतातच पण पालेभाज्यामध्ये मेथी आणि पालक जास्त असते. तर त्यामुळे ना जीवनसत्व आपल्याला शरीरामध्ये पाहिजे ते भेटतात. विटॅमिन भेटतं किंवा आणि प्रतिकारशक्ती पण वाढत असते. आणि मेथीमुळे ना आपली शुगर कंट्रोलमध्ये राहत असते. म्हणून मेथीची भाजी पण खाल्ली पाहिजे. खूप शरीरासाठी चांगली असते. तर आता इथं भाजी मी शिजायला टाकलेली कट करून आणि आता वाटण बनवत आहे इथं भाजीचं. वाटण बनवण्यासाठी ना मी शेंगदाणे भाजून घेतले मस्तपैकी आणि हिरवी मिरची, लसूण आणि त्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलं आहे मी आणि छान असं वाटून घेतलं इथं. वाटण वाटण्यासाठी ना मी पाटा आणि वरवंटाचाच वापर करते जास्त आता इथं आल्यापासून. तर थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं वाटून घेतलं आहे आणि त्यानंतर आहे ना आपल्याला आता पालकाची भाजी पण वाटायची आहे याच्यामध्ये. आता जे वाटलेलं वाटण आहे ते आता काढून घेणार आहे म्हणजे एका प्लेटमध्ये आणि शिजलेली आता पालक वाटून घ्यायची यामध्ये. तर हे बघा अशी पालक भाजी शिजून घेतली अगोदर स्वच्छ धुवून आणि हे बघा आता त्याच्यामध्ये टाकून वाटून घेते इथं आणि मस्त अशी पेस्ट बनवून घेतली इकडे. आणि आता फोडणीची तयारी पातेलं ठेवलं आहे गॅसवर. जिरे, हळद असे टाकून घेतलं आणि थोडासा नाही का हिंग जरी असेल तर टाकू शकता तुम्ही. तर हे बघा आता वाटण वाटलेलं त्यामध्ये टाकून दिलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित असं एकदम. जे आपण मिरचीचं वाटण बनवलेलं आहे, मिरची, शेंगदाणं, लसूण ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं म्हणजे चांगली टेस्ट येते. आणि नंतर त्याच्यामध्ये भाजी टाकून द्यायची आणि आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपण नाही का पाणी टाकून करू शकतो, जशी क्वांटिटी पाहिजे तशी. तर आता पलीकडच्या गॅसवर ठेवलं आहे पातेलं आणि इकडे आहे ना आता मी भाकरी करून घेणार आहे. तर त्यामुळे आता तवा ठेवला आहे गॅसवर आणि आता भाकरी पण बनवायची मला. आमचा शिव ना सकाळी सकाळी जरासं खेळत होता, कारण म्हटलं थंडी पण आहे खूप जास्त, घरातच खेळ म्हणून मग त्याला नादी लावलं आणि पटकन असं स्वयंपाक करून घेते इकडे. आणि त्याचं कसं असतं खेळतो खेळतो आणि पळत माझ्याकडे येत असतो सारखं. दिवसभर असंच चालू असतं आणि बरेच कामं असतात मग स्वयंपाक, बाकीची कामं आणि मशीनची कामं. त्यामुळे ना
खूप अशी गडबड होऊन जाते आणि दिवस लहान असल्यामुळे ना दिवसच पुरत नाही. ते बघा आता खेळत होता तिकडे, तर आला आता पळत इकडे परत आणि आता मस्त असं हाय वगैरे बोलत होता तुम्हा सर्वांना. तर मस्त असं घेतलं जरा वेळ त्याला आणि परत थोडंसं गोड गोड बोलून खाली सोडून दिलं आणि नंतर मग आता खेळायला लागला तो. आणि मग मी पटकन भाकरी करून घेतली इथं आणि हे बघा आता मस्त अशी भाकरी झाली आता आणि टाकलीसुद्धा तव्यावर. छान असं पाणी लावून घेणार आहे. आणि आहे ना बाजरीच्या नंतर ज्वारीची पण भाकरी करायची असते आणि त्याच्यानंतर आहे ना अण्णांना जेवायला द्यायचं, पाणी वगैरे गरम करण्याचं सकाळ सकाळचं एवढंच कामं असतात माझे. आणि तेच आता मी पटपटीत आवरून घेते. आणि हे बघा आता भाकरी पण भाजली आहे आणि छान अशा भाकऱ्या सगळ्या करून घेतल्या आणि व्यवस्थित अशी भाजून घेतली आणि खूप छान अशा भाकरी येत होत्या. आणि त्याच्यानंतर आता सगळं काम आवरल्यानंतर जेवण वगैरे केली आणि आता माझं रोजचंच काम चालू केलं. आता ह्या साडीला ना फॉल लावायचा होता आणि थोडीशी झिगझॅग कड्यानी साडी आहे मोत्याची, तर त्यामुळे ना दोन्ही साईडनी हातानेच फॉल लावा लागतो. तर हे बघा पूर्ण कडेला असा फॉल अंथरून घेतला आणि कडापासून लावायला सुरुवात केलेली आहे. आणि हे जे डिझाईन जर असेल ना वर्कची, तर मग जिथून डिझाईन आहे, जिथून डिझाईन स्टार्ट होते तिथूनच मग फॉल लावायला सुरुवात करायची असते. आणि बाकी साड्यांना आपण एक ईद ते 2 ईदाच्या अंतरावरूनच आपण कडेने सुरुवात करत असतो. पण आता हे जे आहे पूर्ण लेस जिथून आहे तिथून मी चालू केलं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा आता इथं मी दुपारचं उन्हीला घ्यायला चालले होते, कारण उन्हीचे पप्पा पण नव्हते आणि ती स्कूलमधून आली होती. तर हे बघा खूप लांब जायला लागलं मला, कारण घरी गाडी होती पण गाडी चालवायला कोणी नव्हतं. त्यामुळे ना मी एकटी चालत आले इकडे आणि मस्त असं तिला घ्यायला थांबली इथं. आणि दुपारचे 2-2:30 वाजले होते, तर खूप जास्त ऊन पण पडलं होतं. वाट बघत बसली मी इथं तिची, गाडी येईलच आत्ता इतक्यात. आणि 15-20 मिनटं मी अगोदरच आले होते, त्यामुळे ना खूप जास्त वाट बघावी लागली मला. लवकर गाडीच आली नाही, त्यामुळे ना खूप वैतागून गेले होते. आणि शिव पण आमचा घरीच ठेवला होता त्याला. आजी आणि अण्णा होते त्यामुळं, आणि अण्णांना काही गाडी चालवता येत नाही सध्या आजारी असल्यामुळे, त्यामुळे ते पण म्हणजे त्यांना पण येता आलं नाही आणि मग मलाच यावं लागलं. तर आता इथं वाट बघत बघत 20 मिनटं गेले माझे. मग त्यानंतर अवनीची स्कूल बस आली आणि मग तिला घेतलं आणि आम्ही गेलो मग चालत चालत. हे बघा स्कूलची व्हॅन आली आता आणि अवनीला घेतलं आणि मग चालत गेलो आम्ही घरी. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.